1 ते 32 असे मुद्दे आहेत की जे महामुंबईच्या डॉक्टरेटच्या दृष्टिकोनातून डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या तिकडच्या तयार करत असलेल्या वेबसाईट तयार करणाऱ्या लोकांनी वापरू शकतील, वापरावेत. ही परिपूर्ण वेबसाईट महामुंबईची होणं शक्यच नाही एका याच्यामध्ये. तरी पण महामुंबई या प्रस्तावित वेबसाईटमध्ये समाविष्ट करण्याचे मुद्दे. ओके, आता त्याच्याबद्दल प्रत्येकाने नाही, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे एवढं जरूर सांगा. डॉक्टर मिलिंद कुलकर्णी आता दिसत नाहीये, ते जेव्हा प्रेझेंटेशन देत होते तेव्हा मला पुष्कळशा गोष्टी बोलायच्या होत्या, पण म्हटलं आत्ता बोलण्यात काही अर्थ नाही. त्याचं कारण असं की नंतर पण मला काही हे मुद्दे त्याच्यामध्ये घ्यायचेच आहे. मुंबईची ऐतिहासिक पार्श्वभूमी पहिला मुद्दा, हे मी 30 पाने वापरत नाही, म्हणजे वाचत नाही, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. मी साधारणपणे थोडे मुद्दे उपयोगात कसे येतील आणि तुमच्या डिस्कशनच्या दृष्टिकोनातून काय असतील एवढंच सांगतो. अरेबियन समुद्रातील 7 बेटं हे नेहमीच्या गप्पा आहेत. आम्हाला हे नेहमी माहिती आहे. पोर्तुगीज वसाहतीमुळे मुंबईचं स्थान आलं हे मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती असेलच. एका विशिष्ट कार्यामध्ये मुंबई ही अर्स प्रायमा म्हणून ओळखली जात होती. याचा अर्थ प्रथम शहर असा लौकिक होतो. अर्स प्रायमा हे पुष्कळ माहीत नसेल तर हा एक मुद्दा याच्यामध्ये टाकलेला आहे. ब्रिटिशांनी शहराचं महत्व वाढवण्यासाठी उद्योग वाढले. हा नवीन मुद्दा नाही, वाढत गेले. आणखी मागील मध्ये अशी गॅप ठेवली आहे, मागील काही वर्षात लिहिलेल्या कारणामुळे मुंबई आता उद्योगाच्या ऐवजी ट्रेड हे ती मुंबईची ओळख हळूहळू व्हायला लागली आहे. आर्थिक राजधानी म्हणून ती आहेच. तेव्हा वाटतं कधी कोणी हिरवून येऊ शकतील असं आता तरी परिस्थिती नाही. पण ओळख उद्योग नगरीच्या ऐवजी व्यापार आणि व्यवसायाचे भारतातील मुख्य केंद्र. म्हणजे कितीही कुठची मोठी फॅक्टरी असो, मुंबईत त्या कंपनीचं ऑफिस असतंच, व्यापार आणि केंद्र असं एक याच्यावर दिलं आहे. आता हे जवळजवळ 10 मुद्दे मी मुंबईची ऐतिहासिक पार्श्वभूमी याच्यावर दिलेले आहेत. आणखी आपल्याला काही सुचतं का? आता आपल्यामध्ये आम्ही काय केलंय तुमच्या हळूहळू म्हणजे तुम्हाला अपील झालं असेल की हे मुद्दे आम्ही देतोय. मला वाटतं सर्व किंवा कुठेतरी सांगावं की त्याचा त्यांनी कसा उपयोग केला. पर्यावरणावरती आपण बरंच लिहिलेलं आहे. पर्यावरणावरती असं पुढे लिहिलं जाणार आहे, वाढणार आहे. ते येतो मी त्याच्याकडे येतो. एक अंग आहे. याच्याबरोबर सर्व समाजापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर शिक्षण पाहिजे. शिक्षणासाठी नाही आणि ज्या संस्था काम करतात त्यांची माहिती आपण याच्यामध्ये तिथे येतो मी. आता दुसरा मुद्दा घेतला मुंबईचं क्षेत्रफळ. थोडस वादातीत असतं. काही जण म्हणतात 437 स्क्वेअर किलोमीटर. कुठच्या तरी एका मुंबईच्या स्वराज्य संस्थेकडे 415 वरून पण आहे. पण पेटे साहेब तुम्ही सांगू शकाल तुमच्याकडून प्रेझेंटेशनमध्ये 437 मला आकडा मला दिसला. तो सर्व सुरूच आहे. ते क्षेत्रफळ तेवढं आहे मुंबईचं. नंतर 3 विभाग हे झाले ते तुम्ही सांगितलं. पुढचा मुद्दा मुंबईची लोकसंख्या.
प्रत्येक मुद्द्याला मी जास्त वेळ घेत नाहीये. मुंबईची लोकसंख्या 2011च्या गणनेप्रमाणे 137 लाख, 2001 रात्री 120 लाख होती, 91 रात्री 100 लाख होती आणि 20 वर्षात 37 लाखांनी वाढली. त्याचा अर्थ काय आहे तर तिथं 20 बघा. दिस इज अ फॅक्ट रिगार्डिंग मुंबई. संपूर्ण हा एक महत्वाचा मुद्दा दिलाय मी याच्यात. संपूर्ण क्षेत्रफळाच्या साधारण 50% भूभाग हा विकसित स्वरूपात आहे. त्यातील साधारण 40% राहण्यासाठी इतर संकुलं आहेत आणि 4% व्यापार आणि कचेऱ्या, 9% उद्योग, 9% बंदरं, वाहतूक आणि तत्सम सेवा आणि उर्वरित 13% इतर कारणांसाठी. अशी मुंबईच्या क्षेत्रफळाची जी काही टक्केवारी आहे बाय लँड यूज. आपल्याला माहिती असेल की डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये लँड यूज हा शब्द वापरला जातो. मुंबईची साक्षरता 70% साक्षरता होती, ती 10ने वाढलेली आहे. पर्टिक्युलरली मॅडम साक्षरता कमी आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे नागरी गरीब वस्तीमध्ये फारशी शिकलेली माणसं तुम्हाला दिसणार नाही, पण उद्योगधंदे करणारी जास्ती दिसते, म्हणून साक्षरता कमी आहे. याच्यामध्ये काही मी एक पुढे जातोय बरं का, याच्यामध्ये तुम्हाला काही सुचवायचं असतं जरूर सुचवा. मुंबईचं आकर्षण हा माझा 5वा मुद्दा आहे. कुटुंबीय जीवनशैली मुंबईच्या एक असं दिलंय की वास्तव्य असलेली कुटुंब आणि जीवनशैली एकरूप होतात. दुसरीकडे जाण्याचा विचार करू शकत नाही आणि मुंबईचं सर्वात मोठं हे आकर्षण आहे. अशा तऱ्हेचं विधान केलं आहे. नंतर पुरातन वास्तूमध्ये अर्थातच आपल्याला माहिती आहे रेल्वे, राजाबाई टॉवर, माता वगैरे अशा तऱ्हेच्या वास्तू आहेत. समुद्राच्या सान्निध्यात असलेले गेटवे ऑफ इंडिया, एलिफंटा केव्ह आणि महालक्ष्मी मंदिर, अजियारी दर्गा हे पण वैशिष्ट्य आहे. पुरातन मंदिरांमध्ये मुंबादेवी, सिद्धिविनायक मंदिर, माउंट बेरी वगैरे वगैरे आणि किनारे सुद्धा आकर्षक आहेत आपण म्हणतो. ओके, मला मुंबईचं आकर्षण. संजय गांधी उद्यान, आरे कॉलनी, संजय गांधी उद्यान हे मुंबईचं फुफ्फुस आहे असं एक जनरल विधान केलं जातं, ते इथे रिपीट केलं आहे आणि पर्यटकांची पसंती आहे. आता मुंबईतील पायाभूत सुविधा विषयाकडे हळूहळू वळतो. पायाभूत सुविधा काय आहेत तर मुंबईच्या शहराची एकंदर रस्त्यांची लांबी प्लस 2000 किलोमीटर आहे, प्लस 2000 किलोमीटर. नंतर त्याच्यात पुढे हे पण दिलं आहे की 2 पदरी, 4 पदरी आणि 8 पदरी किती रस्ते आहेत हे पण हा पण डेटा दिलाय. महापालिका, MMRDA, MSRDC या सगळ्या मिळून एक त्याचं मुंबईचं ओनरशिप जातं, रस्त्यांची ओनरशिप. नंतर रस्त्याने किती क्षेत्रफळ आपलं व्यापलेलं असेल ते दिलंय 9%. जे 437 स्क्वेअर किलोमीटर आहे ते 9% एवढं क्षेत्रफळ मुंबईच्या रस्त्याने हे केलं आहे. उड्डाणपूल आणि जोड रस्ते त्याच्याबद्दल पण दिलेलं आहे.
योग्य रस्ते बांधण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे आहे, हे पण ठीक आहे. पाऊस आणि खड्डे, पाऊस आणि खड्डे आहे. अगदी काय म्हणू आपण, सर्वश्रुत असा विषय आहे मुंबईचा. मुंबईला खड्डे होता त्याचं मित्र कारण, एक मुख्य कारण म्हणजे डांबर आणि पाणी याचं शत्रुत्व. आणि मी स्वतः चीफ इंजिनियर रोड्स होतो. डिपार्टमेंटमध्ये काय चालायचं कसं चालायचं हे मी आता वर्णन करू शकत नाही. मी वर्णन करू शकेन ती वेळ इथे नाही. ज्या वेळेला मी पदावर होतो त्यावेळेला मला स्वतःला काही लिमिटेशन्स होत्या, तुम्हाला पण ते मान्य होईल. परंतु ज्या रीतीने सिन्सिअरिटीने कॉन्ट्रॅक्टरनी हे रस्ते बांधणीचं काम करायला पाहिजे तेवढं ते होत नाही. ही एक मोठी समस्या मुंबईसाठी आहे. प्रत्येक किलोमीटरला 2500 लोकसंख्या वापरली जाते. म्हणजे 2500 लोकसंख्या प्रत्येक किलोमीटरला असते. हा एक निकष, जागतिक निकष असेल तो कदाचित न्यूयॉर्कचा कायदा निराळा असेल, मी काही त्याचा शोध घेतला नाही, किंवा बँकॉकचा निराळा असेल. हे झाले रस्त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर. मुंबईची लोकल ट्रेन मी दररोज सांगायची विशेष गरज नाही, पण 350 किलोमीटर टोटल लेंथ आहे आणि 70 ते 80 लाख प्रवासी त्याचा उपयोग करतात. एक जनरली असं धरलं जातं की मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये 70 लाख प्रवासी असतात दर दिवशी. नंतर PST मध्ये 30 ते 40 असतात आणि टॅक्सीमध्ये मला आमचं आठवत आहे सांगतो. नंतर तो जो पीक फॅक्टर आहे मुंबईच्या रेल्वेच्या ट्रॅव्हलिंगचा, तो पीक फॅक्टर 8 पटीने आहे की जो इंटरनॅशनल बेंचमार्क प्रमाणे की जो फक्त जास्तीत जास्त 2 ते 3 पाहिजे त्याच्याऐवजी तो 8 पटीने आहे. नंतर परिस्थिती सुधारण्यासाठी पुष्कळ गोष्टी केल्या त्या सगळं सांगितले, पण MUTP वगैरे काही प्रपोजल्स नाही. हे झालं रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर. मेट्रोचं जाळं आपल्याला माहिती आहे. मेट्रोचं जाळं 15 वर्षात राबवलेलं आणि निरनिराळ्या मेट्रोज म्हणजे वर्सोवा घाटकोपर, दहिसर अंधेरी, कुलाबा सिल्स, दहिसर अंधेरी पूर्व, योगेश्वरी विक्रोळी, वडाळा कासारवडवली वगैरे हे मुख्य मेट्रो आहेत. त्याची बांधकामं चालू आहे. यातील 20 ते 25% मार्ग काही कार्यान्वित केलेले आतापर्यंत दिसते. भविष्यात मेट्रोच्या सुविधा पूर्ण करून झाल्यावर एक बऱ्यापैकी मास ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम किंवा ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही उपलब्ध होईल मुंबईसाठी. पण रेल्वेवरची रस्त्यांवरची वाहतूक कितपत कमी होईल हे आता काही सांगता येणार नाही. त्याचं कारण लोकांची टेंडन्सी जी असते ती आपण आपल्या कारने जायचं अबुत ते सगळं सांगायची गरज नाही आपल्याला. परंतु ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम, मास ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम किंवा तत्सम पब्लिक सिस्टीम ही मॅक्सिमाइज झाली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनाने निदान सरकारने जरी पावलं
टाकलेली आहे. 1978 मुंबईचा कायद्याचे हे काय माहिती आहे का आपल्याला? कायदा किती जुना आहे? सर फिरोजशाह मेहतानी जो कायदा केला आणि तो 1888 साली कायदा झाला. हा कायदा हा इतर महापालिकांसाठी चांगला उपयोगी होता. एक्सेप्ट नागपूरच्या बाबतीत काहीतरी निराळं घडत होतं. नीट तुम्हाला माहित नाही. तुम्हाला कोणाला माहिती असेल तर जरूर मदत करावा आम्हाला. नंतर 3,500 ते 4,000 बसेस असायला पाहिजेत, तेवढे आहेत असं नाहीये. नंतर पुष्कळ चालक किती आहेत, वाहक किती आहेत वगैरे वगैरे हे सगळं दिलं आहे. नंतर उड्डाण प्रवाहांबद्दल पण चांगली माहिती दिलेली आहे. आणि साधारण प्रवाहासाठी उपलब्ध होणारी वाहतूक गती जी आहे ती 15 ते 20 किलोमीटर पेक्षा जास्ती प्रत्येक आवरला होऊ शकत नाही. ती नॉर्मली बेंचमार्क प्रमाणे 30 ते 40 तरी पाहिजे, परंतु ती 15-20% किलोमीटरपेक्षा काही जास्ती होऊ शकत नाही. पुलांचं वर्गीकरण, वाहतुकीवरील उड्डाणपुलांची संख्या वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या. नंतर वाहतूक 7वा मुद्दा मुंबईतील वाहतूक आणि रहदारी याच्याबद्दल पण MRTC रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम वगैरे या सगळ्या गोष्टी या इथे दिले. वाहणाऱ्या फेऱ्यांचा जर का विचार केला तर 4 चाकी वाहने 10%, 4 चाकी वाहने 10%, बाईक किंवा 2 व्हीलर 15%, रिक्षा 3 चाकी 6%, बस 21% आणि रेल्वे 35%. अशा तऱ्हेच्या फेऱ्या मुंबईमध्ये व्हाव्या लागतात. हा जो डेटा आहे मित्र, हा डेटा तुम्हाला सहसा असा मिळणार नाही सहजगत्या. मी मुंबई महापालिकेत काम केल्यामुळे आणि कन्सल्टन्सीमध्ये काम वगैरे केल्यामुळे मला थोडाफार जो अवलंब झाला तो मी